मला सांगा आबा की जालना शहरामध्ये जे आहेत कोट्यवधीचे रुपये खर्च करून या ठिकाणी रस्ते झाले, मुंबईसारख्या ठिकाणी देखील नुसत्या दुरुस्तीसाठी जवळपास हजारो कोटी रुपये खर्च होतात. मात्र या ठिकाणी जालन्यामध्ये खर्च करून देखील जे आहेत रस्त्यांची म्हणजे खराब अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे आणि खड्डे पडलेले आहेत. काय सांगायचं? खरं तर या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. कोट्यवधी रुपये कुठं घातले आणि हे कोणाच्या घशात गेले की कोणाच्या खिशात गेले याकडं प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे. याच्या चौकशा झाल्या पाहिजेत. जर कोट्यवधी रुपये जर जालना महानगरपालिकेमध्ये खर्च होत असून जर रस्त्याला जर खड्डे असतील तर याकडे म्हणजे कुणाचं लक्ष नाही का? प्रतिनिधींचं, राजकीय प्रतिनिधींचं लक्ष नाही का? किंवा म्हणजे शासनातील प्रशासनातील जे अधिकारी असतील यांचं लक्ष नाही का? फक्त कॉन्ट्रॅक्टरचे खिसे भरवण्यासाठी हे चाललेले काम आहेत का? असा प्रश्न सामान्य जनतेला पडतोय. याच्यामध्ये प्रशासनाने लक्ष घातलं पाहिजे आणि कुठेतरी महानगरपालिकेची बदनामी टाळण्याचं काम केलं पाहिजे. जालना महानगरपालिकेच्या वतीने जे आहे गोरगरीब लोक जे राहत आहेत त्या ठिकाणीचे केवळ महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण हटवत आहेत. मात्र बडे जे अतिक्रमण करून बसलेले त्यांच्याकडे मात्र महानगरपालिकेतून दुर्लक्ष होताना दिसतं. मी महानगरपालिका प्रशासनाला सांगू इच्छितो की तुम्ही गरिबांच्या पाठीशी लागू नका. तुम्हाला अतिक्रमण तोडायची खूप मोठी हौस असेल ना तर तुम्ही इथल्या मोठ्या राजकारण्याचे सुद्धा भरपूर अतिक्रमण आहेत, त्यांच्या अगोदर तोडून दाखवा. राजकीय वरद असणारे कार्यकर्ते आहेत त्यांचे सुद्धा काही अतिक्रमण आहेत ते तुम्ही तोडून दाखवा. त्यानंतर गरिबांच्या मागे लागा. कारण गरिबांचा कोणी वाली नसतो आणि गरिबांचे जर तुम्ही अतिक्रमण तोडण्याचं काम जर करत असतील तर तुम्हाला न्याय सर्वांना सारखा दिला पाहिजे. फक्त गरिबांच्या डोक्यावर पाय देऊन गरिबांना संपवण्याचं काम या प्रशासनाने नाही केलं पाहिजे. माझी महानगरपालिकेच्या प्रशासनाला पुन्हा कळकळीची विनंती, तुम्ही गरिबांचं अतिक्रमण तोडू नका. अन्यथा येणाऱ्या काळात गरीब समाज येणाऱ्या जालना शहरातील सर्व गरिबांना सोबत घेऊन आंदोलन करावं लागेल आणि सकल गरीब समाज नक्कीच यासाठी रस्त्यावर येईल. त्यावेळेस प्रशासनाला, महानगरपालिका प्रशासनाला हे परवडणारं नसेल.